नागपुर के तहसील पुलिस स्टेशन के अंतर्गत पांचपल्ली स्थित रेलवे फाटक के पास पुलिस ने गश्त के दौरान एक गोपनीय सूचना पर कार्रवाई की। छापेमारी के दौरान पुलिस ने आरोपी नामदेव श्रावण तराले उम्र 45 वर्ष को गिरफ्तार किया है। बता दें कि आरोपी के घर पर छापेमार कार्रवाई के दौरान पुलिस को सरकार द्वारा प्रतिबंधित गुटखा और तंबाकू, पान मसाला और फ्लेवर्ड तंबाकू की बिक्री और वितरण में इस्तेमाल होने वाला भारी स्टॉक मिला है। पुलिस ने आरोपी के कब्जे से 341 किलो 96 ग्राम वजनी प्रतिबंधित तंबाकू और पान मसाला जब्त किया है, जिसकी कुल कीमत 4,14,562 रुपए बताई जा रही है। आपको बता दें कि आरोपी नामदेव तराले आर्थिक लाभ कमाने के उद्देश्य से अवैध रूप से प्रतिबंधित तंबाकू उत्पादों की बिक्री कर रहा था। इस मामले में फरार आरोपी की तलाश पुलिस कर रही है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशनचे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा पीसीआर रिमांड घेण्यात आलेला आहे। तसेच जो आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे, महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा एफडीच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे। तसेच याचा जो ज्या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। इतर आणखी कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे पीआय मेंढे तसेच त्यांची जी डीबीचीच टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे ज्याच्यामध्ये जे एनडीपीएस कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा, एमडी याच्या अनुषंगाने आम्ही हे कारवाई करत आहोत।